नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या घरामध्ये बंदिस्त राहून कोरोना विरुद्ध लढतो आहोत. आज संपूर्ण जगावर, देशावर, पर्यायाने राष्ट्रावर, राज्यावर, शहरावर, गावागावात आलेलं हे संकट. या संकटाचा सामना आपल्याला करायचा आहे व त्यात आपण यशस्वी होणारच आहोत यात शंका नाही. मी डॉक्टर मंगला डहाट, सहयोगी प्राध्यापक मराठी विभाग, संताजी महाविद्यालय वर्धा रोड नागपूर, आपल्यासमोर BA भाग 1 सत्र दुसरे यासाठी साहित्य संवाद या पाठ्यपुस्तकातील पूर्णिया हा डॉक्टर अनिल अवचट यांचा पाठ अभ्यासनासाठी व अध्ययनासाठी आपल्यासमोर आहे. डॉक्टर अनिल अवचट हे व्यवसायाने डॉक्टर, पेशाने डॉक्टर असलेले अनिल अवचट यांनी वैद्यकीय सेवा दीनदुर्बळ घटकांच्या सेवेकरताच त्यांनी स्वीकारलेला आहे. समाजातील दलित, शोषित, उपेक्षित व अंधश्रद्ध लोकांबद्दल त्यांना विशेष जिव्हाळा आहे असे आपल्याला दिसते. समाजातील पुढारलेले सुखवस्तू आणि मागासलेले दुःखी असे टोकाचे मानवी जीवन त्यांना अस्वस्थ करते. ही अस्वस्थता त्यांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून इथे व्यक्त केलेली आहे. ही अस्वस्थता हा त्यांच्या चिंतनाचा विषय आहे. त्यांनी अनेक साहित्य निर्मिती केली. त्यामध्ये पूर्णिया, वेद, मानसं, संभ्रम इत्यादी त्यांची ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. एकूणच सामाजिक विषयावरची 20 पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. प्रस्तुत पूर्णिया हा पाठ हा बिहार राज्यातील अतिशय मागासलेल्या जिल्ह्यातील लोकांचे दुःखी कष्टी जीवन व मागासलेले मानवी जीवन वर्णन करतो आहे. जेव्हा अनिल अवचट आपली वैद्यकीय सेवा देण्यासाठी पूर्णिया जिल्ह्यात रजोली या गावी गेले, त्या गावचं, त्या जिल्ह्यातलं एक विदारक भीषण असं वास्तव त्यांनी या पाठामध्ये चित्रित केलेलं आहे असं आपल्याला दिसतं. आपल्या इथल्या गरिबीची व बिहारमधील दारिद्र्य याची तुलना होऊ शकत नाही. दोन्हीकडे दारिद्र्याचे कारण सारखे असले तरी सुद्धा बिहार सर्वार्थाने मागासलेला प्रदेश आहे असेच आपल्याला म्हणावे लागेल. प्रत्यक्षात कुठल्याही समाजाची नैतिक पातळी जोखायची झाली तर समाजातील स्त्रियांची परिस्थिती बघूनच निश्चित वास्तव स्वरूप प्रगट होते. लेखक पूर्णिया जिल्ह्यात वैद्यकीय सेवा देण्यासाठी गेले असताना त्यांना तेथील परिस्थितीचा जो अनुभव आला तो या पाठाचा विषय आहे. कारण पूर्णिया जिल्ह्यामध्ये अतिशय दयनीय, मागासलेली परिस्थिती, भेदभावपूर्ण व्यवहार, सरंजानशाही समाज व्यवस्था आणि त्यांच्या अंतर्गत शोषित असलेला सर्वसामान्य वर्ग याचे वर्णन त्या ठिकाणी आलेले, या पाठामध्ये आलेले आपल्याला दिसते. लेखक सांगतात की पुण्यामध्ये संध्याकाळी बऱ्याच मुली फिरताना दिसतात, पण जेव्हा ते पूर्णिया या जिल्ह्यामध्ये रजोली या गावी गेले तिथे मात्र त्यांना कुठल्याही मुली दिसल्या नाही, बाहेर फिरताना दिसल्या नाही, व्यवहार करताना दिसल्या नाही. पुढे महिन्याभराच्या मुक्कामात त्यांना हे कळले की मुली शाळा कॉलेजमध्ये शिकतच नाहीत, कारण त्यांना तसं शिकूच दिलं जात नाही, तशी परिस्थितीच नाही, तसा त्यांच्यासोबत व्यवहारच केला जात नाही आणि म्हणून त्यांना, त्या मुलींना घरातच बंदिस्त राहावं लागतं आणि एकूणच स्त्रियांची स्थिती अतिशय पारतंत्र्यपूर्ण आणि असामाजिक अशा प्रकारची स्त्रियांची स्थिती होती असं आपल्याला दिसते. लेखक जेव्हा रजौलीच्या मेडिकल सेंटरवर येणाऱ्या बायकांची अवस्था सांगतात तर ती अतिशय दयनीय, अतिशय शोचनीय आणि अतिशय दुर्बल अशी आहे. त्या बायांना 10-12 मुले असतात. मोठ्या भावंडांच्या खांद्यावर धाकटी भावंड असतात. मोठे मुलामुलींचे वय देखील 10-12 वर्षाचेच, पण ते त्यांच्या वयापेक्षा कितीतरी मोठे झालेले वाटतात. अकाली वार्धक्य त्यांना आलेलं दिसतं, अकाली त्यांचं वय मोठं झालेलं दिसतं, कारण त्यांच्या खांद्यावर असलेलं हे जबाबदारीचं ओझं. त्यांच्या चेहऱ्यावर अकाली वार्धक्याचे भाव दिसतात. सर्वांचे रोगही कसे सारखेच असतात. एक रडू लागला तर इतरही रडू लागत. अतिशय अस्वच्छ, गलिच्छ असं त्यांचं राहणीमान. आणि या सर्वांमध्ये त्यांची जी आई आहे
ती फक्त निर्लेपपणे ह्या सगळ्या प्रकाराकडे बघते आहे, कारण ती काहीच करू शकत नाही. ती इतकी हतबल आणि अगतिक आहे की ती या परिस्थितीला बदलवूच शकत नाही, आणि म्हणून तिची अवस्था अतिशय वाईट आहे. स्त्रियांना नको असलेले मातृत्व लादणे ही सामाजिक देणगीच आहे. नवऱ्याचा पत्ता नसतो, तो असला तरी त्या स्त्रीला कुठलंही स्वातंत्र्य तर देत नाहीच, पण बरोबरीने जगवतही नाही. दुष्काळामुळे तो कुठेतरी काम करायला गेलेला असतो, आणि हे सगळं जे ओझं आहे तो या आपल्या पत्नीवर टाकतो आणि तो निघून जातो. आता हिला हे सगळं मागे, तिथल्या त्या स्त्रियांना हे सगळं मागे काय करावं लागतं? जगावं लागतं, आणि अशीच ती जगत राहते. फक्त ती कुठलाच विचार करू शकत नाही. रोजचा दिवस आलेला आहे, तसाच तिला काय करायचं आहे? जगायचं आहे. आणि या पद्धतीने ती जगते. आता या अशा अवस्थेत ती काहीच करू शकत नाही. सर्वसामान्य घरच्या पांढरपेशा स्त्रिया असत्या, तर अशा अवस्थेमध्ये त्या हतबल झाल्या असत्या, आत्महत्येचा त्यांनी प्रयत्न केला असत्या, पण या स्त्रिया आत्महत्या सुद्धा करू शकत नाही, स्वतःला संपवू सुद्धा करू शकत नाही, कारण त्यांच्यात आत्मभानच नाही, आत्मस्वाभिमान नाही. माणूस म्हणून त्या स्वतःकडे बघतच नाही. आत्महत्या करण्यासाठी एक आत्मभानाची गरज असते, ती त्यांच्यामध्ये नाहीच आहे, त्याची अत्यंत कमतरता आहे. आणि म्हणून त्या आहे ती परिस्थिती तशाच पद्धतीने जगत असतात. ही अवस्था झाली खालच्या वर्गातील स्त्रियांची. पण वरच्याही वर्गातील म्हणजे जमीनदार आणि ब्राह्मण वर्गातील स्त्रियांची सुद्धा अवस्था याच पद्धतीची आहे असे आपल्याला दिसते. लेखकाला एका ठिकाणी एका पेशंटला पाहायला जायचे असते. पेशंट एक स्त्री असते. तिची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी लेखक जातात, पण त्या पेशंटला डॉक्टरला भेटूच दिले जात नाही. ती स्त्री आतल्या खोलीमध्ये बसते. लेखकासाठी बाहेर एक खुर्ची टाकली जाते, त्या खुर्चीवर लेखक बसतात, मध्ये तिचा नवरा बसतो. लेखकाने प्रश्न विचारायचे, ते प्रश्न त्या तिच्या नवऱ्याने तिला सांगायचे, आणि तिने उत्तर आपल्या नवऱ्याला सांगायचं, आणि मग तो नवरा डॉक्टरला तिची काय अवस्था आहे ती सांगणार. अशी एकूण अवस्था. म्हणजे परक्या पुरुषासमोर त्या स्त्रीला येण्याची मुभा नाही, तिला स्वातंत्र्य नाही, आणि म्हणून या पद्धतीने म्हणजे वरच्या वर्गातील स्त्रियांची सुद्धा अवस्था अतिशय बंदिस्त पद्धतीने आहे असं आपल्याला दिसतं. लेखक तिला तपासतात. तिला ॲनिमियाचा त्रास झालेला असतो. अशा अवस्थेमध्ये नखं तपासायची असतात. लेखक तिचा हात दाखवा असं म्हणतात, पण तो हात खूप वेळ येत नाही, आणि मग येतो तो एक हात येतो. तिची नखे अतिशय फिक्की आणि निर्जीव झालेली असतात, त्याच्यामध्ये कुठलीच सजीवता नसते. आणि बाकी तर मासिक पाळीच्या वगैरे जे काही समस्या असतात किंवा जे प्रश्न असतात त्याची उत्तरं तर येतच नाही. ही एकूणच स्त्रियांची अवस्था, म्हणजे खालच्या वर्गातील स्त्रियांची अवस्था अतिशय भीषण, बिकट, बंदिस्त, पारतंत्र्यपूर्ण, आणि वरच्या वर्गातील स्त्रियांची अवस्था सुद्धा त्याच पद्धतीची. तिथला तो जमीनदार मोठ्या अभिमानाने म्हणतो की हमारी औरत एक ही बार उनका दर्शन बाहर वालों को होता है उनके मरने के बाद. इतक्या बंदिस्त पद्धतीचं, इतकं पारतंत्र्यपूर्ण असं जीवन तिथल्या स्त्रियांच्या नशिबी आलेलं असतं, आणि ती परिस्थिती कोणीही बदलवू शकत नाही. तिथले जमीनदार खूप हुशार असतात. त्यांना व्यवहार करायचा असतो, व्यवहार सांभाळायचा असतो. शोषणाची परंपरा ही पूर्वापार चालत आलेली असते. शोषण करणे हा त्यांचा एक मुख्य त्यांच्या जीवनातला भाग असतो. गरीब लोकांचं शोषण करणे हा त्यांच्या जीवनातला एक मुख्य भाग असतो, आणि म्हणून ते तिथल्या लोकांना किंवा सर्वसामान्य वर्गातील या मुलांना ते शाळा शिकू देत नाही, कॉलेजमध्येच जाऊ देत नाही. तेथील शाळा म्हणजे पंतोजीच्या शाळा. शिक्षकाने घरातील पडवीतच शिकवायचे. खाजगी शाळा, मुलांना नापास करणे म्हणजे ते शाळा सोडतील आणि दुसऱ्या शाळेत जातील, दुसऱ्या शाळेत जाणार नाही, अशी एकूण त्यांनी व्यवस्था केलेली असते. अशा रीतीने विद्यार्थी 11वी पर्यंत पोहोचतात, पण समोर काहीच त्यांचं भविष्य नसतं. या मुलांना कुठेही काम मिळत नाही, आणि नोकरी तर लागण्याची शक्यता नसते. नोकरी लागू नये, या गावातून ही लोक जाऊ नये,
अशीच एकूण ही सरंजामशाही, जमीनदारशाही समाज पद्धती इथे आहे आणि तसेच ते लोक जगत असतात. कुणीही त्याविरुद्ध संघर्ष करत नाही, कुणीही बोलत नाही. संघर्ष केला तरी जमीनदार लोक तो मोडून काढतात, पैशाने सर्व लोकांना विकत घेतात आणि या पद्धतीने त्यांचं एकूण जगणं असतं. झुमरी तलई या भागात अभ्रकाच्या खाणी आहेत. तिथली औद्योगिक व्यवस्था सुद्धा व्यवस्थित नाही आहे. कारण गावामध्ये 1-2 साखर कारखाने, जर लोकांना काम करायचं असेल, रोजगार मिळवायचा असेल, तर त्या साखर कारखान्यामध्येच त्यांना काम करावं लागतं. आणि तिथेही त्यांना बरोबर रोजी मिळेल याची काही शाश्वती नसते. अजूनही तिकडे कुळाचार पद्धतीत चालत आलेली असते. खूप साऱ्या कामाच्या बदल्यात थोडंसं धान्य त्यांना मिळतं. झुमरी तलई या भागात अभ्रकाच्या खाणी आहेत. त्याचे मालक मारवाडी शेठ आपल्या घरी मस्त जगतात, पण इकडे मात्र मजुरांचं खूप मोठ्या प्रमाणात शोषण करतात. मजूर कोणत्या परिस्थितीत काम करतात याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही आहे. त्यांना फक्त नफा कमवायचा आहे, त्यांना फक्त पैसा कमवायचा आहे आणि इतक्या सगळ्या मरणप्राय कामाच्या बदल्यात त्या मजुरांना व्यवस्थित किंवा त्यांच्या कामाच्या योग्यतेची त्यांना मजुरी मिळेल याची कुठलीच शाश्वती नाहीये. तरीही हे लोक जगत राहतात. 12-13 वर्षापासून ही मुलं कामावर जातात. अभ्रकाच्या खाणीत काम करत असताना अभ्रकाचे बारीक बारीक कण त्यांच्या श्वासनलिकेमध्ये जातात. श्वासनलिकेमध्ये जाऊन ते फुफ्फुसात जातात आणि त्यांना फायब्रोसिस नावाचा आजार होतो. त्यातून टीबी होतो. 12-13 वर्षापासून काम केलेला मुलगा 30-35 वर्षापर्यंत जगतो आणि 30-35 वर्षामध्ये त्याचा मृत्यू होतो. कारण टीबी झाल्यानंतर त्याच्याजवळ तो वैद्यकीय सेवा काही घेऊ शकेल अशी त्याची परिस्थितीच नसते. जगण्याचाच प्रश्न आहे, भुकेचा प्रश्न आहे, तर तो ह्या बाकी गोष्टी, ह्या सोयी तो स्वतःसाठी कसा करणार हा खूप महत्वाचा प्रश्न असतो. रजोली या गावामध्ये कुणीही म्हातारं पुरुष दिसत नाही, स्त्रिया दिसतात. कारण पुरुष अभ्रकाच्या खाणीमध्ये कामाला जातात ही मुलं आणि त्या पद्धतीने 30-35-40 वर्षापर्यंत त्यांचा मृत्यू होतो. म्हातारपण त्यांच्या वाट्याला येत नाही, मृत्यूच त्यांच्या वाट्याला येतो. आणि एक मुलगी असते जिचा बाप 10 दिवसापूर्वी रक्त ओकून मेलेला असतो. अशा मुलीला लेखक औषध देतात, पण ते म्हणतात, ते खंत व्यक्त करतात की त्या मुलीला औषध कसं लागेल, कारण ती अर्धपोटी आहे, कुपोषित आहे, तिला पूर्ण जेवण कधीही मिळालेलं नाहीये. अर्ध्या पोटावर, पोटामध्ये जर अन्नच नसेल तर औषध तरी काय काम करणार आहे? काय त्या मुलीचं भविष्य असेल? काहीच नाही. अशी एकूण परिस्थिती. तरीही इतक्या जीवघेण्या परिस्थितीमध्ये सुद्धा हे सर्व लोक काम करतात, कारण त्यांना रोख मजुरी पाहिजे असते. रोख मजुरीला ते कॅश मनी म्हणतात आणि ही कॅश मनी मिळविण्यासाठी ते ह्या जीव घेण्या काम करणं त्यांना मंजूर वाटते आणि या कामाचं त्यांना आकर्षण वाटते. आणि अजूनही काही ठिकाणी हाच कुळाचा व्यवहार चालू असतो की खूप साऱ्या कामाच्या मजुरीच्या मोबदल्यात त्यांना थोडंसं देऊन त्यांची बिदागी केल्या जाते. आपल्या देशातील दारिद्र्याचे वर्णन करता करता क्षीण येतो, पण दारिद्र्य संपत नाही. इतके इतके असे काही जिल्हे आहेत ज्या ठिकाणी ही समान परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते असे लेखक म्हणतात. आणि इकडली वर्णने कशी कथा कादंबऱ्यांमध्ये येतात. सर्वसामान्य सुखवस्तू घरातल्या लोकांची दुपार त्यामुळे खूप चांगली होत जाते, चांगल्या पद्धतीची जाते. पण ही सगळी परिस्थिती बदलवायला कुणीही तयार होत नाही, कुणीही संघर्ष करू शकत नाही. दारिद्र्याचे वर्णन करताना क्षीण येतो, पण दारिद्र्य मात्र संपत नाही. तिकडली वर्णने आपण कथा कादंबऱ्यातून वाचतो, आपली दुपार त्या वाचनाने बरी जाते, चांगली जाते. सुखवस्तू घरातील लोक, इतका अन्याय होतोय बा, हे वाचून एक मनोरंजन करतात, पण ती परिस्थिती बदलवण्याचं सामर्थ्य कोणामध्ये नाही. काही लोकांनी ह्या चळवळी उभ्या केल्या, निश्चितच प्रामाणिक प्रयत्न केले, परंतु त्यात नेमके काय करायचे हे राहून गेले. आणि ते म्हणजे या जमीनदाराविरुद्धचा लढा. आणि ज्याने कुणी लढा दिलाही असेल तो लढा मोडून काढण्यात आला. पैशाच्या माध्यमातून, आमिषाच्या माध्यमातून, भुकेच्या माध्यमातून त्या लढ्याला कुठेही समोर जाता आलं नाही, कारण जमीनदारांनी तो लढा समोर चालूच दिलेला नाही. आणि म्हणून अनिल अवचट म्हणतात की हे जे सुखवस्तू लोक आहेत हे लोक फक्त ही वर्णने ऐकतात, पण यासाठी हे बदलवण्याचं एक सामर्थ्य त्यांच्यामध्ये नसतं, किंवा ते बदलवण्याची परिस्थिती, बदलवणारी परिस्थिती ही त्यांना अनुकूल नसते कदाचित. आणि म्हणून ते म्हणतात की हे जे सुखवस्तू घरातील लोक आहेत
हे लोक परदेशात जातात, स्थायिक होतात, त्याचा त्यांना खूप अभिमान असतो. आम्ही खूप शिकलो, आम्ही खूप एज्युकेटेड आहोत, किंवा आम्ही परदेशामध्ये आहोत, मोठ्या अधिकारावर काम करतोय. पण अशा लोकांना अनिल अवचट सांगू इच्छितात की या लोकांनी एकदा तरी हा समस्यांनी बुजबुजलेला भारत एकदा पाहावा, ह्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि कुठेतरी यामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करावा, अशी एक आशा या पाठाच्या माध्यमातून अनिल अवचटांनी व्यक्त केलेली आहे असे आपल्याला दिसते. धन्यवाद.